17 जानेवारी हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा दिवस। आज या भागातील हुतात्मा मधु बांदेकर 86च्या लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी, मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि हा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा या एकमेव उद्देशानं त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यांना आज आपण इथं अभिवादन करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत। सीमा भागामध्ये आगडोंब उसळला आणि त्यावेळी अनेक हुतात्मे झाले। त्यापैकी एक मधु बांदेकर हे सुद्धा त्यावेळेला हुतात्मे झाले होते। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहे। वास्तविक पाहता इथं मोठ्या संख्येनं आपण सगळेजण जमायला पाहिजे मराठी भाषिक, तसं होत नाही आहे या आजकालच्या युगामध्ये। मला समजत नाही आहे का, कारण मराठीचं जे गळचिपी चालू आहे कर्नाटकात ती अत्यंत टोकाची भूमिका घेऊन कर्नाटक सरकार मराठ्यांना दाबायचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही सगळेजण शांत आहोत। आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवून इथलं मराठी पण संपवायचा जो प्रयत्न चालला आहे त्याचा आपण पहिल्यांदा निषेध केला पाहिजे। फक्त निषेध करून नाही थांबायचं, तर प्रत्येकानं एक असा संकल्प केला पाहिजे किंवा घरोघरी जाऊन आपण तो प्रचार केला पाहिजे।